हरे कृष्ण. तर आपण भगवद्गीतेचा 10वा अध्याय वाचत आहोत आणि त्यावर पद्मपुराणात व्यासदेवानी लिहिलेलं जे भगवद्गीतेचं महात्म्य आहे ते आपण आज वाचणार आहोत. तर हे जे भगवद्गीतेचं महात्म्य आहे ते भगवान विष्णूंनी आधी लक्ष्मी देवींना सांगितलं होतं आणि एकदा पार्वती माता आहे त्यांनी भगवान शिवजींना विचारलं की मला पण भगवद्गीतेचं महात्म्य ऐकायचं आहे. तर तोच संवाद जो भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवी बरोबर केला होता तोच संवाद भगवान शिवजी आहेत त्यांनी पार्वती देवी बरोबर केला. तिला सगळं ते भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलं. तर हे जे महात्म्य आहे पद्मपुराणातलं ते श्रील व्यासदेव यांनी लिहून काढलेलं आहे. म्हणजेच पद्मपुराण आहे हे श्रील व्यासदेवांनी लिहिलेलं आहे. तर हे 10व्या अध्यायाचं महात्म्य वाचायला आता आपण सुरू करूया. श्री महादेव पार्वती मातेला म्हणाले, प्रिये आता 10व्या अध्यायाचे महात्म्य ऐक, ज्यामुळे व्यक्ती भगवान श्री गोविंदांना प्राप्त करते. पूर्वी काशीपुरीमध्ये धीर बुद्धी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. जसा मला नंदी आहे प्रिय तसाच तो जो धीर बुद्धी नावाचा ब्राह्मण होता तो माझा अनन्य उपासक होता आणि मला प्रिय होता. तो धीर बुद्धी नावाचा ब्राह्मण आहे तो नित्य आपल्या सर्व इंद्रियांना संयमित करून शांत चित्ताने भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत असायचा आणि त्यामुळे मी नेहमी त्याच्या पाठून त्याला आधार देण्यासाठी त्याची सेवा करण्यासाठी धावत असायचो. तर त्यामुळे म्हणजे माझा एक पार्षद आहे भृंगी रिद्धी याने जेव्हा पाहिलं की मी नेहमी या धीरबुद्धी ब्राह्मणाच्या आसपास त्याची सेवा करायला धावतो आहे त्यामुळे या भृंगी रिद्धीने मला एकदा विचारलं, हे भगवान शिवजी असे कोणते महान कार्य अथवा तप या व्यक्तीने केले आहे की ज्यामुळे आपण स्वतः याच्या सेवेसाठी त्याच्या मागे पुढे धावत असता. का बरं तुम्ही त्या धीर बुद्धी ब्राह्मणाची सेवा करता असा प्रश्न शिवजींच्या एका पार्षदाने भृंगी रिद्धीने केला. तर शिवजी पार्वतीला पुढे म्हणता आहेत की त्यावेळी त्या माझ्या पार्षदाला भृंगी रिद्धीला उत्तर देताना मी म्हणालो, पुष्कळ वर्षापूर्वींची गोष्ट आहे. कैलास पर्वतावरील पुन्नाग नावाच्या वनामध्ये पूर्ण चंद्रमाच्या शीतलतेचा आस्वादन घेत मी एका वेदीवर बसलो होतो. एका ठिकाणी मी या पुन्नाग वनामध्ये बसलो होतो आणि मी तिथे बसल्यानंतर काही वेळातच तिथे खूप मोठे वादळ आले आणि त्यामुळे मोठ्याने आवाज करत ज्या झाडाखाली मी बसलो होतो ते झाड हलायला लागलं. त्याच्या फांद्या एकमेकांवर आपटायला लागल्या, तुटून पडल्या आणि पर्वत पण जणू काही जे अविचल असतात, हलत नाहीत, ते सुद्धा हलू लागले. त्यानंतर एक प्रचंड आवाज झाला आणि पर्वतामधील ज्या गुहा आहेत त्या गुहांमधून त्या आवाजाचा प्रचंड प्रतिध्वनी उमटू लागला आणि इतक्यातच आकाशातून एक काळ्या रंगाचा एक विशाल पक्षी खाली उतरला. पंख कापलेल्या काळ्या मिट्ट पर्वतासारखा तो वाटत होता. पायांनी धरणीचा आधार घेत तो पक्षी खाली उतरला आणि त्याने माझ्या चरणी एक सुंदर कमळ अर्पण केले आणि त्या पक्षाने माझी स्तुती करायला सुरुवात केली. तो पक्षी म्हणाला, हे महादेवा आपला जय जयकार असो. आपल्या महिमेचे वर्णन करण्यास मी खरोखरच असमर्थ आहे. आपण भक्तांचे रक्षण करता. भगवान श्रीकृष्णांचे आपण परमभक्त आहात. आपण सर्वश्रेष्ठ वैष्णव आहात.
देवगुरु बृहस्पतीसारखे महात्मे देखील आपले गुणगान करतात, परंतु अनंत मुख असलेले अनंत शेष देखील आपले गुणगान करण्यास असमर्थ आहेत. तर माझ्यासारख्या तुच्छ बुद्धी पक्षाची काय क्षमता? तर या पक्षाने केलेली स्तुती ऐकून मी त्याला विचारले. तर इथे बोलतंय कोण? महादेव, शिवजी बोलत आहेत. पार्वती देवीला हे सगळा आपल्या जीवनातला प्रसंग सांगता आहेत की मी अशी या पक्षाने माझी स्तुती केली, त्यामुळे मी त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि तू कुठून आला आहेस? आणि तुझा आकार जरी हंसाप्रमाणे दिसतो आहे तरी तू मात्र कावळ्यासारखा काळा रंगाचा का बरं आहेस? तर मला उत्तर देताना तो पक्षी म्हणाला, मी ब्रह्मदेवाचे वाहन असलेला हंस आहे आणि माझा रंग काळा का झाला याविषयी मी तुम्हाला सांगतो. सौराष्ट्र जवळ एक सुंदर सरोवर आहे आणि तिथे अनेक सारी सुंदर सुंदर कमळे फुलतात आणि त्याच फुलांचा स्वाद घेत मी त्या सरोवरामध्ये विहार करीत होतो. त्यानंतर आकाशामध्ये मी भ्रमण करायला लागलो आणि अचानकच खाली पडलो आणि माझा रंग काळा झाला. विस्मयाने, आश्चर्याने मी इकडे तिकडे पाहू लागलो, पण असं कसं झालं या गोष्टीचा काहीच उलगडा होत नव्हता. इतक्यात मी एक आवाज ऐकला, हे हंसा उठ, मी सांगते तुला की तुझा रंग काळा कसा झाला. त्यावेळी मी उठून आवाजाच्या दिशेने गेलो. तेव्हा पाहिलं की सरोवराच्या मध्य ठिकाणी 5 सुंदर कमळं होती. त्या सुंदर अद्भुत कमळांमधून एक अतिशय सुंदर अशी स्त्री बाहेर आली. त्या स्त्रीला प्रदक्षिणा घालून मी खाली पडण्याचे कारण विचारले. का बरं मी आकाशातून असा खाली पडलो ह्याचं कारण विचारलं. तेव्हा ती स्त्री म्हणाली, आकाशामध्ये विहार करताना, उडताना तू मला ओलांडून पुढे गेलास, त्यामुळे घडलेल्या अपराधामुळे तू खाली पडलास आणि तुझा रंग बदलला. आणि तुझा असा रंग बदलला आहे हे पाहून मला खूप दुःख झालं आणि म्हणून मी तुला माझ्याकडे बोलवलं आहे. आणि जसं इतका काळ मी शांत होते, पण तुला असं दुःखात बघितल्यावर बरोबर मी जेव्हा बोलवलं तुला, त्याबरोबर माझ्या मुखातनं जो सुगंध निघाला, त्यामुळे इकडे असलेले 7,000 भुंगे स्वर्ग लोक प्राप्त करते झाले. म्हणजे माझ्या केवळ मुखातनं आलेला सुगंध घेऊन ते भुंगे आहेत ते स्वर्ग वास त्यांना प्राप्त झाला. स्वर्ग लोकात त्यांचा प्रवेश झाला. तर मला हे असं सामर्थ्य कसं प्राप्त झालं याविषयी मी तुला सांगते. तर आता हा संवाद कोणता आहे? त्या कमळ फुलांमधून निघालेली एक अतिशय सुंदर स्त्री आहे, ती या काळ्या पडलेल्या हंसाशी बोलत आहे. तर ती सुंदर स्त्री म्हणते आहे, 3 जन्मांपूर्वी मी एका ब्राह्मणाची कन्या होते आणि माझे नाव सरोज वदना असे होते. माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच मला पावित्र्याचे, पातिव्रत्याचे धडे दिले होते आणि त्यामुळे लग्नानंतर मी माझ्या पतीची उत्तम सेवा करू शकले. एक दिवस मला एक मैना दिसली आणि तिच्याकडे पाहत बसले असल्यामुळे मी माझ्या पतीची सेवा करू शकले नाही आणि त्यामुळे माझे पती रागावले आणि त्यांनी मला शाप दिला, हे पाप आत्मे, पुढच्या जन्मामध्ये तू मैना बनशील. आणि त्याप्रमाणे पुढच्या जन्मामध्ये मी मैना म्हणून जन्म घेतला. पातिव्रत्याचे पालन केल्याने या जन्मामध्ये ऋषींचे सानिध्य मला प्राप्त झाले. एका ऋषीच्या आश्रमामध्ये
एक ऋषी कन्या माझी काळजी घेत होती. तिथे मला दररोज भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे श्रवण व्हायचे आणि या पुण्यामुळे मी पुढच्या जन्मी पद्मावती नावाची अप्सरा म्हणून स्वर्गलोकात जन्म घेतला. तर आता ही जी स्त्री आहे, कोणती स्त्री? त्या कमळांमधून प्रकट झालेली जी सुंदर स्त्री आहे, ती काळ्या पडलेल्या हंसाला आपल्या जीवनाची कथा सांगत आहे. कशा रीतीने तिचे विविध जन्म झाले आणि आता ती अप्सरा झाली आहे. कुठे आहे ती? स्वर्ग लोकामध्ये आहे. तिचं नाव आहे पद्मावती. पुढे कथा ऐकूया. ती म्हणते आहे, एकदा पुष्प विमानातून भ्रमण करता करता मी इथे या सरोवराजवळ आले. या सरोवरामध्ये उमललेली सुंदर कमळे पाहून मी जलविहार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे दुर्वास मुनी आले आणि त्यांनी मला नग्न अवस्थेमध्ये पाहिले. ऋषीमुनी दिसल्यामुळे मी घाबरले खूप आणि त्यांच्या भीतीमुळे मी ताबडतोब कमळाचे रूप घेतले. तिचं रूप काय होतं? अप्सरेचं होतं, पण आता तिने कमळाचं रूप घेतलं. माझ्या पायांची 2 कमळे झाली, माझ्या हातांची 2 कमळे झाली आणि राहिलेल्या अंगाचे 5वे कमळ बनले. दुर्वास मुनींना माझा अतिशय राग आला होता आणि म्हणून त्यांनी मला शाप दिला की हे पापात्मे, 100 वर्ष याच रूपामध्ये राहा. असा शाप देऊन ते तत्काळ तिथून अदृश्य झाले. माझ्या सुदैवामुळे मला भगवद्गीतेचा 10वा अध्याय आठवत होता, जो माझ्या पूर्वजन्मी ऋषींच्या आश्रमामध्ये ऋषी कन्येकडून मी रोज या भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे पठण ऐकत होते. आणि हा भगवद्गीतेचा 10वा अध्याय मला याही कमळ असलेल्या रूपातही आठवत होता. आणि आज तू या सरोवरात विहार केला आणि मग आकाशात उडायला लागलास, त्यावेळी या कमळांवरून तू गेलास. म्हणजेच तू मला ओलांडलं आणि मी शापमुक्त झाले. पण तू काय आहे? मला ओलांडल्याचा जो अपराध केला त्यामुळे तू इथे खाली पडला आणि तुझा रंग काळा झाला. आता तू हा अध्याय जेव्हा ऐकशील, 10वा अध्याय, त्यावेळी तू देखील ह्या ज्या काळ्या प्राप्त रूपापासून मुक्त होशील. तर 10व्या अध्यायाचं पठण ती पद्मावती आहे ती करायला लागली आणि दिव्य विमानामध्ये बसून नंतर ती वैकुंठाला गेली. आणि त्या सरोवरातील कमळ हे महादेव मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तर असं सांगत त्या जो काळा पक्षी होता, हंस होता, त्यांनी महादेवांच्या चरणी ते सुंदर असं कमळ वाहिलं. आणि ही कथा महादेव कोणाला सांगता आहेत? त्यांचा जो पार्षद आहे, ज्याला उत्सुकता होती की का बरं हे माझे महादेवजी आहेत, भगवान महादेव, हे का बरं काशीपुरीतल्या या धीरबुद्धी ब्राह्मणाची सारखी सेवा करता आहेत, काय असं त्याच्यामध्ये विशेष आहे, असा प्रश्न महादेवांना भृंगी नावाच्या त्यांच्या पार्षदाने केला होता. तर ही सगळी कथा महादेवांनी त्यांना सांगितले आणि पुढे महादेव म्हणाले, त्या काळ्या हंसाने आपली कथा सांगितल्यानंतर ताबडतोब ते शरीर सोडले आणि ब्राह्मणाच्या घरामध्ये धीर बुद्धी म्हणून जन्म घेतला. तर असा हा जो धीर बुद्धी आहे, ज्याच्या मागे मागे मी सेवा करण्यासाठी पळतो आहे, तो धीर बुद्धी अगदी बालपणापासूनच भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे पठण करत होता आणि त्या म्हणजे पठण करत आहे. त्यामुळे जो कोणी त्याच्याकडून 10व्या अध्यायाचे श्रवण करतो त्याला शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या विष्णूंचे
दर्शन होते आणि त्यामुळेच मी नेहमी त्या ब्राह्मणाची सेवा करतो, धीरबुद्धी ब्राह्मणाची सेवा करतो. तर हे सगळं कथन सांगून पुढे भगवान महादेव आहेत ते पार्वती देवीला म्हणत आहेत, स्त्री अथवा पुरुष, संन्यासी अथवा गृहस्थ कोणीही असो, तो जर भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे दररोज पठण करील तर त्याला किंवा तिला भगवान श्री विष्णूंचे दर्शन मिळेल. तर अशा प्रकारे आपण पद्मपुराणातील हे जे गीता महात्म्य आहे 10व्या अध्यायाचं ते वाचलं आहे. आज इथेच विराम देऊया. गीता महात्म्य की जय, पद्मपुराण की जय, श्रील व्यासदेव की जय. हरे कृष्ण, हरी बोल.